नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची भरती 2025 ची जी जाहिरात आली होती, त्या जाहिरातीमध्ये काही पदं होती। काही पदांसाठी त्यांनी एक व्यावसायिक चाचणी म्हणजे तुमची एक टेस्ट या ठिकाणी घेणार होती। अशी कोणती पद होती ती एक पद पाहूया। किती पदांसाठी ती जाहिरात होती ती एक पाहूया। त्यानंतर व्यावसायिक चाचणीसाठी विद्यार्थ्यांना काय सूचना केलेल्या आहेत तेही पाहूया। त्यानंतर आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे त्याच्यावरती नंतर ह्या 3-4 गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा फॉर्म भरला होता अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा पाठवायला विसरायचं नाही। बघा, आता त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती 2025 नावाने एक बॅच आहे। ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे कॉमन सिलेबस आहेत। 999 रुपयाला ही बॅच आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। आपल्याला काय करायचंय, ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती या नावाने ही बॅच दिलेली आहे। अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर 8530121002 या नंबरवरती कॉल करून या बॅच बद्दल तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघूया काय सूचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याबाबत तुम्हाला एक स्पष्ट या ठिकाणी मी तुम्हाला हे दाखवणार आहे। बघा, हे आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जी काय ऑफिशियली वेबसाईटवरती त्यांनी हे लेटर दिलेलं आहे। 5/12/2025 ला हे लेटर या ठिकाणी प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जो महत्त्वाचा विषय लेखी परीक्षेत बघा कनिष्ठ लघुलेखक या पदाकरता ही सूचना करण्यात आलेली आहे। कनिष्ठ लघुलेखक या संवर्गाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्याबाबत ही जी दिलेली आहे। मग पात्र कोण ठरलेलं आहे त्याबाबत सुद्धा मी स्पष्टीकरण या ठिकाणी देतो। त्यांनी या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। बघा, जे ही कनिष्ठ लघुलेखक पदासाठी 14 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती। मग या 14 पदांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी IBPS मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती, कोणत्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि कोणी या ठिकाणी व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आहे, तर या ठिकाणी बघा जो त्याचा निकाल जो आहे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याचा निकाल त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पण सदरची परीक्षा जी काय आहे ही घेण्यासाठी आता त्यांनी काय केलंय की जी व्यावसायिक चाचणी घ्यायची आहे त्याच्यासाठी एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे हे काम दिलेलं आहे। मग ही तुमची जी व्यावसायिक चाचणी आहे, जी काय टेस्ट आहे म्हणजे तुमची स्किल टेस्ट म्हणाल काय आपण हरकत नाही। बघा, तर ही टेस्ट घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे काम करणार आहे। आणि त्यानंतर एक लक्षात घ्या, जो काही सामान्य प्रशासन विभागाचा GR आहे की ही जी टेस्ट कशा पद्धतीने असावी त्या तरतुदीनुसार कनिष्ठ लघुलेखक पदासाठीचे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी या टेस्टसाठी पात्र करण्यात आलेले आहेत। ज्या ज्या विद्यार्थ्यांना 45% जास्त 45% आणि त्यापेक्षा जास्त गुण म्हणजे तुम्हाला जर सांगायचं जर झालं 100 मार्काची जर परीक्षा असेल तर ज्या विद्यार्थ्याला 45 मार्क पडलेले आहेत आणि 45 पासून पुढे ज्या विद्यार्थ्याला मार्क पडलेले आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी या व्यावसायिक चाचणीसाठी प्रोफेसिनन्सी टेस्ट घेण्यासाठी आवश्यक आहे। बघा, त्यासाठी ते पात्र आहेत। मग आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे की या विद्यार्थ्यांना कळवण्यात येतं की ही परीक्षा IBPS मार्फत घेण्यात आली होती लेखी परीक्षा आणि आता यामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन्ही सर्टिफिकेट असलेले विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लघुलेखनाची प्रमाणपत्रे नमूद केलेली आहेत। मग अशा उमेदवारांनी त्यांनी लघुलेखनाची जी व्यावसायिक चाचणी या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी यापैकी एक बघा मराठी आणि इंग्रजी यापैकी एक या दोन्हीपैकी एक जी तुमची टायपिंग झालेली आहे त्याबाबत तुम्हाला काय द्यायचं, पसंती क्रमांक द्यायचा आहे। तुम्हाला या दोन्हीपैकी एक ज्या टेस्टसाठी तुम्हाला निवडायची मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी एकाला तुम्ही पसंती क्रमांक देऊन पसंती क्रमांक सादर करायचे आणि ती पसंती क्रमांक जो आहे त्याच्यासाठी त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे aoeb@mpcb.government.in या मेलवरती तुम्हाला काय करायचंय, हा पसंती क्रमांक तुमचा पाठवायचा आहे। पण कुठपर्यंत कोणत्या तारखेपर्यंत तर 16 डिसेंबर 2025 तारखेपर्यंत तुम्हाला हा तुमचा पसंती क्रमांक त्यांना मेल करायचा आहे। मग आता हा मेल हा 16 डिसेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी त्यांनी वेळ दिलेला आहे, त्या वेळेत तुम्हाला पाठवायचा आहे। उमेदवारांनी
IBPS या संस्थेकडे भरलेला अर्ज व लघुलेखनाची प्रमाणपत्रे प्रत या ठिकाणी तुम्हाला पाठवायची आहे. जो तुम्ही जो पहिल्यांदा ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस जो ऍप्लिकेशन अप्लाय केलं होतं तो जो अर्ज आहे तो अर्ज आणि तुमचे मराठी इंग्रजीचे काय टायपिंगचे सर्टिफिकेट आहेत ते या ठिकाणी तुम्हाला त्या मेलवरती पाठवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जी काही ही व्यावसायिक चाचणी कोणत्या लँग्वेज मधून देणार मराठी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी एक तुम्हाला निवडायचे आहे आणि तो पसंती क्रमात त्यांना पाठवायचा आहे. सदर पसंती क्रम हा केवळ ज्या उमेदवारांनी मराठी इंग्रजी अशा दोन्ही लघुलेखनाची प्रमाणपत्रे या ठिकाणी धारण केलेले आहेत त्यांनीच द्यायचं आहे. सदर माहिती विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित उमेदवारास लघुलेखन व्यावसायिक चाचणीसाठी चाचणी देण्यासाठी तो इच्छुक नाही किंवा त्याला स्वारस्य नाही असं समजून त्याला त्या ठिकाणी या भरती प्रक्रियेतून बाजूला करण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवायला विसरायचं नाही. सगळ्यात महत्वाची सूचना आहे, सगळ्यांपर्यंत गेली पाहिजेत. आणि या बघा, तुम्हाला 45% गुण पडलेले असेल तर तुम्ही यासाठी या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आहात आणि त्यानुसारच तुमची ही व्यावसायिक चाचणी होईल. कोणाकडे होईल? महाराष्ट्र त्यांनी सांगितले कोणती संस्था निवडली त्यासाठी महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत ही घेऊन तुमचं त्या ठिकाणी अंतिम निकाल या ठिकाणी जाहीर करायला हे होणार आहे. तुमचं स्वप्न या ठिकाणी कुणाचं कधी नशीब उजेडेल हे सांगता येत नाही. हे मी अशी इच्छा करतो की प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याचा नंबर या ठिकाणी लागावा. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.